जय राम कृष्ण हरी. आज आपण हरिपाठातला 20वा अभंग आपण पाहणार आहोत. नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी, पाप्यानंत कोडी गेली त्याची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरी पाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरी पाठी. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरी विना नेम नाही दूजा. तर माऊली काय म्हणतात माहिती आहे का? भगवत भक्तांनी सतत नामसंकीर्तन केल्यामुळं त्याच्या अनंत जन्मातील कोट्यावधी पापे समूळ नष्ट होतात. म्हणजे फक्त नामस्मरणाने सर्व पापे नष्ट होतात. आणि वैष्णवासाठी नामसंकीर्तन हा एक अमोल ठेवा आहे. वैष्णव म्हणजे त्याचे बाह्य आणि लक्षणावरून आपण त्या वैष्णवाला ओळखतो. तर वैष्णव म्हणजे बाह्यरूप म्हणजे तो काय करतो? आपल्या कपाळावरती चंदनाचा टिळा लावतो, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो आणि सतत तो नामस्मरण करतो. आणि याच्यामुळं आपल्याला हा वैष्णव आहे असं आपल्या लक्षात येतं. तर सर्व प्राणीमात्रावर प्रेम करणारा, त्याचेच हित चिंतणारा व ज्याच्या हृदयात हरी आहे तोच वैष्णव आहे. सर्व संत नामाविषयी एवढा आग्रह का धरतात? कारण माणसामध्ये काम, क्रोध, आसक्ती असे षडरूपू हे पाप आहे त्याच्या मनामध्ये. आणि त्यामुळं संतांना असं वाटतं की नामस्मरण केल्यामुळं षडरूपू आणि आसक्तीचा प्रभाव कमी होतो. तर षडरिपू म्हणजे काय माहिती आहे का? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मद हे काय आहेत? षडरिपू आहेत. आणि हे षडरिपू माणसाच्या जीवनामध्ये अनेक समस्या, अनेक दुःख निर्माण करतात. आणि त्यामुळं मनुष्य हा शारीरिक आणि मानसिक त्याचा विकास खुंटतो. वैष्णवजनांनी हरिनाम आणि कीर्तनाची जोड केल्यामुळं त्याच्या जीवनातील अनंत कोटीची पापेसुद्धा नाहीशी होतात, नष्ट होतात. आणि म्हणून या ठिकाणी माऊलीने हरिनाम स्मरण करण्याला महत्त्व दिलेलं आहे. तर दुसऱ्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात माहीत आहे का? अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरी पाठ. तर माऊली म्हणतात की अनंत जन्मी केलेली तपश्चर्या व मुखाने एक वेळ घेतलेले नामस्मरण दोन्हीही समान आहेत. नामस्मरणाचे एवढे महत्त्व आहे की सर्व साधनापेक्षा ते सुलभ आहे, घ्यायला सुलभ आहे. आणि त्याच्यामुळं सामान्य व्यक्तीसुद्धा नामस्मरण घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करू शकतो. तर तुम्ही जर पूर्वजन्मामध्ये जर अनेक पाप केले असतील आणि त्याच्या मुखामध्ये ईश्वराचे नाव येत असेल तर नामधारकास काय होतं? नामस्मरणाचा ध्यास लागतो. तर माऊली म्हणतात की या जगामध्ये नामा इतके दुसरे कोणतेही सोपे साधन नाही. कारण कर्मयोगाला आचरणात सूक्ष्मता हवी असते, तपाला कठोर नियमाचे पालन करावे लागते. परंतु नामस्मरण इतर साधनापेक्षा श्रेष्ठ आणि फल देणारे सुलभ साधन आहे. आणि म्हणून सतत नामस्मरण करावे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की सर्व मार्ग सुगम हरिपाठ. नाम घेताना साधकाने निसर्गाकडनं सुद्धा काही गोष्टी शिकल्या पाहिजेत, बरं का? निसर्ग आपल्याला बरंच काही शिकवतो. तर सदाफुलीसारखे हसतमुख राहून नाम घ्यावे. रातराणी ही काळोखात फुलते, नाम साधकानेही विपरीत परिस्थितीच्या काळोखामध्ये सतत नाम घ्यावे. गुलाब हा काट्यामध्ये फुलतो, तसंच आपल्या जीवनामध्ये संकटही जरी आली तरी आपण सतत नामस्मरण घेतलं पाहिजे. चिखलातून जसे कमळ उमलते तसे गरिबीच्या दलदलात फसलेल्या व्यक्तींनीसुद्धा उत्साहाने श्रीहरीचे नाव घ्यावे. कारण नामासाठी म्हणजे कष्ट लागत नाहीत, धन लागत नाहीत आणि कशाचीही आवश्यकता नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात की सर्व मार्गामध्ये साधना, यज्ञ, तप
या सर्व मार्गामध्ये नामस्मरण करणं हे सुगम आहे. आणि असं हे सुगम नामस्मरण तुम्ही घ्या आणि सुगम हरिपाठ तुम्ही म्हणा, म्हणजे तुमच्या जीवनातील जे काही पापे आहेत ती नष्ट होऊन जातील. तर त्यानंतर तिसऱ्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात, योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलया हरी पाठे. तर माऊली म्हणतात योग याग श्रद्धादी क्रिया धर्म अधर्म ही सर्व जी माया कार्य आहेत ही म्हणजे माया स्वरूप आहेत. म्हणजे आपण हे जे करतो याच्यामुळं काय होतं की आपल्या मनामध्ये फक्त माया तयार होते. पण हरिनामाचे फल मात्र अविनाशी आहे, ज्यामुळं आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते. तर नामस्मरणाच्या सामर्थ्याने योग याग क्रिया नष्ट होतात. आणि म्हणून श्रीकृष्ण काय म्हणतात माहिती आहे का, की तुम्ही जेव्हा यज्ञ करतात तर यज्ञ करत असताना जप यज्ञच ही माझ्यासाठी महत्त्वाची विभूती आहे. म्हणजे हवन केल्यानंतर त्यामध्ये जी विभूती निघते तर ती विभूती किती महत्त्वाची असते की नाही. पण श्रीकृष्ण म्हणतात की यज्ञ करत असताना जप यज्ञच म्हणजे यज्ञामध्ये जप यज्ञच ही माझी सर्वश्रेष्ठ विभूती आहे असं या ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतात. तर माऊली म्हणतात की हरिनामाची नौका घेऊन मानव ही मायारूपी नदी पार करू शकतो, संसाररूपी सागरामधून तरून जाऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही हरीचे नामस्मरण करा, हरिपाठ म्हणा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर शेवटच्या आणि चौथ्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही दूजा. तर हरिनाम स्मरण करणे हेच माझे यज्ञ याग क्रिया धर्म सर्व काही आहे. नामस्मरणा वाचून मला दुसरा कोणताही नेमधर्म माहिती नाही. म्हणजे जे काही मी करतो हरिनाम घेतल्यानंतर ही सर्व त्या हरिनामामध्येच येत असतं. आणि ज्या लोकांना हरिनामावर विश्वास नसतो ते लोक कष्टदायक अशा विधी करतात, यज्ञ करतात, याग करतात, वेगवेगळ्या विधी करतात. परंतु ज्ञानेश्वर महाराजाचे हरिनामाच्या अपार सामर्थ्यावर विश्वास असल्यामुळं ते हरिनामाचे जप करतात. आणि म्हणून सर्वांना काय सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.